नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। संभाजीनगर औरंगाबाद इथं एका ड्रायव्हरला मारहाण झाली। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो। आलोय आता गॅरेजवर उत्तमच्या इथं। नाश्ता वगैरे केला घरी त्याच्या आणि आता आलोय। अजून तरी बरंच काम बाकी आहे। बघू आता काय होतं। म्हटलेत 12 वाजेपर्यंत तुम्हाला रेडी करून देतो, कारण की एक लोड पण आहे आम्हाला इथून पावडर भरायची साताऱ्याची। पण नक्की आता काय होतं काय सांगता नाहीत, कारण की अजून काम बरंच शिल्लक ठेवलं। सकाळी 6 वाजता येऊन चालू करतो म्हटले होते, पण अजून तरी काय नाही। अजून वायरिंगचं वगैरे पण काम चालू आहे। लॉरी काम करायचं आहे अजून थोडंफार। हौदा पण मारायचा आहे, त्यामुळं काय सांगता येत नाही। 12 वाजेपर्यंत झालं तर आमचं लोडिंगचं फिक्स होईल, नाहीतर जर उशीर झाला तर मग कॅन्सल होईल। बघूयात आता नक्की काय सांगू नाही शकत। जोपर्यंत हातात गाडी नाही भेटत तोपर्यंत काहीच नाही बोलू शकत। तो बघूयात आता किती वेळ लागतो आणि काय होतं। नाहीतर काही नाही झालं तर डायरेक्ट पुण्याला निघायचं। एशियन पेंट आपलं जिंदाबाद शेवटी, काय झालं नाही तर बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो, काय होते बघूयात। फॅन वगैरे सगळं बसून झालाय बघा। समोर आरसा बसलाय, लाईटी बसल्या इथं, मंदिर बसलंय इथे, एक लाईट बसली, समोर पण लाईटी बसल्यात। हा पोल बसून झालाय, पाळणा वगैरे बसवलाय। हा पाळणा आहे, फॅन वगैरे बसलाय, खिडक्या बसून झाल्यात। आतलं काम झालंय, मीटर बॉक्स वगैरे बसवायचं काम चालू आहे। फॅन वगैरे पण बसून झाले, लाईटिंग चालू झाल्या सगळ्या। किरकोळ काम चालू आहे आता। बाहेरचं तर त्यांचं सगळं काम चालू झालेलं आहे, थोडंसं काम बाकी आहे आता फक्त। 1 वाजला मित्रांनो दुपारचं। बोर्ड वगैरे बघा सगळं बसून झालं आता। वायपर हे ते सगळे बसून झालेत। खाडचं गार्ड वगैरे पण बसून झाले, नंबर प्लेट बसून झाली, आरशे वगैरे पण बसून झालेत सगळे। दोन्ही साईडचे आरशे वगैरे बसून घेतले सगळे। आतलं पण फक्त वायरिंगचं काम राहिलं, पाटाला पेंट करून झाले। थोडं किरकोळ काम वायरिंगचंच काम जास्त चालू आहे। हा चांगला नंबर टाकलाय ना। हां, काचेवरचं रेडियम टाकलंय, आरसा वगैरे सगळं बसून झालंय। गुड्स कॅरियर वगैरे टाकलंय, क्षीरसागर ब्रदर्स टाकलंय। आतलं पण ऑलमोस्ट झालंय। हँड ब्रेक वगैरे सगळं शिफ्ट केला, सीटाच्या इथं होता तो काढून पुढं घेतलाय समोरच्या साईडला। इथं नावं टाकून झाले सगळे। सिद्धेश्वर बॉडी हे उत्तमचं गॅरेजचं नाव आहे। ऑल इंडिया परमिट। फक्त बत्ते वगैरे बसवायचे राहिलेत आता, गाडी बांधून घ्यायची। इथं पण नंबर वगैरे टाकून झाले सगळं। नाळाला पण पेंट वगैरे देऊन झालंय। उत्तमचं काम बाकी आहे आता। मागच्या जाळ्या, मागं नाव आलं कृष्णा रोहन दादा। वेट फॉर साईड वगैरे सगळं झालं। हौदा वगैरे मारून झालंय।
इथं पण नंबर वगैरे टाकून झालं. नाही टाकले. इथं पण AIP ऑल इंडिया परमिट ऑलमोस्ट झाले. आज इथं बाजूच्या हे गॅरेज ज्यांचं आहे त्यांच्या पोरीचं लग्न आहे, तिथं गेलेत सगळेजण. येतील आता. लोडिंगचं तर आपलं कॅन्सलच झालं बहुतेक, कारण की त्यांचा रेट जो सांगितला होता त्यांनी त्याच्यात का आपल्याला पटना, त्याच्यामुळं कॅन्सल केलं. वायरमनचं तेवढं काम चालू आहे. मित्रांनो, एक व्हिडिओ शेअर करत आहे. संभाजीनगर औरंगाबाद इथं एका ड्रायव्हरला मारहाण झाली. 3 पोलीस मिळून त्याला मारत आहेत. काय कारण आहे नक्की नाही माहिती आहे, पण सोशल मीडियावर जरा तो व्हिडिओ जास्त व्हायरल होतोय. आणि काय असेल गुन्हा त्या ड्रायव्हरचा बिचाराचा ते पण माहीत नाही नक्की काय झालंय काय नाही. पण एवढी मारहाण तुम्ही गुन्हेगाराला पण नाही करत, इतकी त्या ड्रायव्हरला केली. त्याच्याबद्दल वाईट वाटतंय फार. असं जर पोलिसांकडून जर ड्रायव्हरला मारहाण होत असेल त्याचा अर्थ म्हणजे काय उपयोगच नाही, कारण की ट्रॅफिक पोलिसला मारहाण करायचा अधिकार नसतो एवढं तरी आम्हाला माहिती आहे. पण आता हे आजचीच घटना नाही, हे भरपूर जागी होतंय की ट्रॅफिक पोलीस पण ड्रायव्हरला सर्रास मारत आहे. तर माझी अशी विनंती आहे सगळ्यांकडून या गोष्टीचा निषेध व्हावा आणि ड्रायव्हर लोकांना जरा सहाय्य करावा मित्रांनो, प्लीज. होते आता बातमी संभाजीनगर मधून आहे. अशीच वाळुंजमध्ये एका ड्रायव्हर तरुणाला 3 वाहतूक पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. वाहन न थांबवल्यानं ही मारहाण केल्याची माहिती आहे. तर या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. चावी कुठं सांग लवकर. चावी कुठं नाही माहित तुला. चावी कुठं सांग लवकर. चावी कुठं सांग लवकर. चावी. फायनली आपलं सगळं काम झालेलं आहे. गाडी बघा कशी मस्त वाटते. हे बोर्डाची लाईट लावायला सांग रे. सगळे इंडिकेटर वगैरे चालू करून एकदम फटाफट साईडला असे इंडिकेटर केले. निघत आहे आता आम्ही पुण्यासाठी. ताडपत्री वगैरे सामान आहे सगळं, ते टाकायचं आता. उत्तमच्या गोडाऊनला आहे, तिथं टाकायचं आहे. तेवढंच राहिलं. जरा पावसामुळं घाण झाली, पण काय करणार आता. नेमका पाऊस आज जास्त झालाय, पण एकदम मस्त वाटते रात्रीची. एकदम झाले खटाखट. निघत मित्रांनो, ते मटेरियल वगैरे टाकून घेऊयात. मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत. हातर्गीच्या टोल नाक्यापर्यंत आलोय आम्ही. पण आमच्या गाडीचा एक प्रॉब्लेम असा होता की हवा उतरते सारखी तिची, काय कळत नाही. बहुतेक कुठंतरी बुस्टर वगैरे मधून लीक असत, त्याच्यामुळं होते. हवेचा आवाज येतो. बघूया आता निपाणीपर्यंत जाऊया. उद्या सकाळी नाही तर नितीन मिस्त्रींना दाखवायची गाडी, आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास चालू मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.